तर डिलिमिटेशननं कोणत्याही राज्यांचं नुकसान होणार नाही अशी ग्वाही खुद्द पंतप्रधान मोदींनी दिली आहे. आणि या निमित्ताने डिलिमिटेशन म्हणजे परिसीमन म्हणजे काय नक्की प्रकारे आपण समजून घेऊया. डिलिमिटेशन म्हणजेच काय तर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमा पुन्हा आखणं. आणि हे डिलिमिटेशन जनगणनेनंतर होतं, जेणेकरून लोकसंख्येतील बदल लक्षात घेतले जातात. प्रत्येक राज्याला त्याच्या लोकसंख्येनुसार जागा दिल्या जातील आणि प्रत्येक खासदार किंवा प्रतिनिधींचं प्रतिनिधित्व जवळपास समान लोकसंख्येवरती होईल असा त्याचा उद्देश आहे. आणि खरं तर इतिहास असा आहे की हीच डिलिमिटेशनची प्रक्रिया दर 10 वर्षांनी झाली आहे. पण 1976 साली मतदारसंघांच्या पुनर्रचनेला ब्रेक लागला होता, कारण इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात 25 वर्षांसाठी मतदारसंघ पुनर्रचना रद्द केली होती. नंतर जनगणना सुरू होती तरीही मतदारसंघांची पुनर्रचना रद्दच होती. त्यानंतर 2001 साली अटल बिहारी वाजपेयींनी पुन्हा 25 वर्षांसाठी मतदारसंघ पुनर्रचना रद्द केली आणि 25 वर्षांची ती मुदत आता संपली आहे. असो, आता महिला आरक्षणासाठी आवश्यक ठरवत जी 3 विधेयकं आणलेली आहेत, त्यामुळे लोकसभा सदस्यांची संख्या किती होऊ शकते यावर एक नजर टाकूया आणि त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. तर लोकसभेमध्ये किती खासदार वाढतील? आता 543 आहेत आणि नंतर 850 होतील. राज्यांचे एकंदरीत खासदार 815 आणि केंद्रशासित प्रदेशांचे 35 असे मिळून 850 खासदार होतील. आता या 8.5च्या जागा होतील असा अंदाज आहे, पण हा आकडा कसा आला यावर गृहमंत्री अमित शहांनी संध्याकाळी 6 वाजता उत्तर दिले, तेही पाहूयात. 850 का जो आंकड़ा है वो इस तरह से बना है कि काल्पनिक रूप से सोच ले कि 100 सीटें हैं, अगर 33% माताओं को, मातृशक्ति को आरक्षण देना है तो उसमें 50% बढ़ाते हैं तो सीटें होती है 150, और 150 जब होती है इसका 33% करते हैं तो 100 सीटें ऑटोमेटिकली हो जाती हैं. जो 543 सदस्य बैठे हैं इसमें 50% वृद्धि होगी. इसका 33% जब माताओं के लिए रिजर्व हो जाएगा तब 543 की 43 ओपन सीटें होगी जहां पर भी महिलाएं लड़ सकती. तो ये 50% इस